नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग्समध्ये. मित्रांनो, नुकताच जागतिक भूक निर्देशांक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणतोय, तो प्रदर्शित झाला. त्याच्यामध्ये भारताची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती थोडी दयनीय स्वरूपातली आहे. आकडेवारीच्या स्वरूपामध्ये कदाचित ती सुधारलेली दिसत असेल, परंतु तरीही जागतिक स्तरावर आपल्या भारत देशामध्ये 18.7% एवढे कुपोषित बालकं आढळलेले आपल्याला दिसून येत आहे. मग ह्या कंटेक्स्टमध्ये एक्झॅक्टली आपल्या भारत देशाचा क्रमांक हा कसा वाढत गेला आहे, किंबहुना ही सुधारलेली परिस्थिती कशी दाखवलेली आहे हे आपण समजून घेऊ. 2022, 23, 24 ह्या कंटेक्स्टमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की 2022मध्ये आपला जो काही क्रमांक होता तो होता 107. 2023मध्ये तो 111 झालाय आणि आत्ताच्याच म्हणजे 2024च्या इयर्समध्ये जर बघायला गेलं तर तो आपल्याला 105 क्रमांकावर दिसतोय 127 देशांमधून. म्हणजे आपल्या भारत देशाचा क्रमांक 105 आहे, जो की पूर्वी 111 होता. त्याच्यातून स्थिती सुधारलेली आहे, परंतु थोडंसं गंभीर स्वरूपामध्ये बघणं गरजेचं आहे. का? आपल्या अवतीभोवतीचे असलेले जे काही देश आहे, जसं की चीन, त्याच्यानंतर नेपाळ, त्याच्यानंतर बांगलादेश, तर ह्या देशांच्या कंपॅरिझनमध्ये बघायला गेलं तर भारत देशामध्ये माल न्यूट्रिशनचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. आणि विशेष स्वरूपामध्ये अमरावतीच्या मेळघाट ह्या प्रकल्पाअंतर्गत कुपोषणाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. बिहारमध्ये कुपोषणाचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भारत देशाने ज्या काही गोष्टी केलेल्या आहे किंवा भारत देशाने ज्या काही इनिशिएटिव्ह घेतलेल्या आहे त्या कुठेतरी तोपर्यंत पोहोचत नाहीये, लोकांपर्यंत जात नाहीये, ही शोकांतिका आपल्याला दिसून येते. बघूया भारत देश याला कसं टॅकल करताय, परंतु हे मोजमाप कसं केलं जातंय, कोणत्या संदर्भात केलं जातंय, याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड आहे, ह्यासाठी एक सविस्तर मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू सो मच.